स्टोरी आहे ती एका साडीवर उतरवणं हे खूप जिकिरीचं काम आहे. मराठीच्या प्राचीन परंपरांमधले काही श्लोक जसं की गाथा सप्तशती वगैरे ते घेऊन मग त्यानुसार कशी स्टोरी तयार होईल तो विचार करून मग तशा प्रकारे शिल्पांची रचना, कुठे सावली आली आहे, कुठे उजेड आलाय, कुठे त्या एखाद्या शिल्पाचं नाक असं छान हायलाइट झालंय किंवा कुठे दागिने छान दिसत आहेत, हा सगळा विचार करून आम्ही उत्तम काम करण्याचा फार 100% प्रयत्न करत असतो. आपला प्राचीन इतिहास आहे भारताचा, तर याच्यामध्ये कुठली आपण छेडछाड करता कामा नये. अच्छा. आणि शक्यतो मूळ भारतीय शैलीमधलं हाताचं काम आम्ही करतो. आता साड्या जवळजवळ 80हून अधिक डिझाईन झालेल्या आहेत. एका साडीसारखं दुसऱ्या साडीमध्ये काम नाहीये आणि त्या प्रत्येक साडीचं पुन्हा पोलकं वेगळं कसं असावं याचाही विचार केलेला. आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो किंवा गुहेत जातो त्यावेळेला ही सगळं कोरीव काम, शिल्प हे सगळं बघण्यामध्ये आपण एवढे मंत्रमुग्ध होतो. मग हे सगळं तुम्ही जेव्हा साडीवर उतरवता त्यानंतर ती जी तयार झालेली साडी असते ती बघून कस्टमरचं रिॲक्शन काय असतं? 3 ठिकाणची शिल्प एकत्र केली आणि इथे महादेव पार्वती तर आहेच आहेत. त्यात महादेवाचा तो फॅमिली मॅन आपल्याला भासतो तसा तो पार्वतीच्या हनुवटीला हात लावून एक प्रकारे आपल्या मनातला अनुराग व्यक्त करतोय. भारतभरातलीच काय, कंबोडियातली सुद्धा शिल्प आम्ही आमच्या साड्यांवर घेतली आणि त्यात पण एक अशी एक ती स्टोरी असावी हा एक प्रयत्न आमचा राहिला. आपले जे महाराष्ट्रातले विणकरी आहेत किंवा कलाकार आहेत त्यांना याच्यामध्ये संधी दिली जाते पुष्कळच. महाराष्ट्रातल्या माणसांना विशेषतः गोंड हे ज्या आपले बांधव आहेत, आदिवासी बांधव, तर त्यांच्याकडे उत्तम प्रतीचं टसर सिल्क विणलं जातं. राजसी ब्रँडचं हे सगळ्यात मोठं यश आहे की आम्ही कपड्याचा पोत बिघडू देत नाही, कारण विणकरांनी जे एवढं सुंदर विणलेलं असतं, भावनेला मोल नाही असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातही तुम्ही पारंपरिक ऐतिहासिक परंपरा, कल्चर त्याच्यामध्ये उतरवण्याचं काम करताय. तर मग ते जी किंमत आहे ती बघून काय त्यांची भावना असते? ज्यांची अभिरुची अशी आहे ना की हे खूप वेगळं आहे आणि अपार सुंदर आहे, ही ज्यांची अभिरुची आहे ना ते किमती बाबतीत प्रश्न सुद्धा विचारतात. फक्त सोशल मीडिया की इतरही ठिकाणी मार्केटिंग करत असता? आणि पहिल्यांदा कसं मार्केटिंग केलं होतं? इथून पायऱ्या चढत आपल्याला देवाच्या दर्शनाला आत जायचंय आणि हे झालं बाहेरचं. मग आम्ही असं जमेल तितकं स्थापत्य घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, एअरपोर्ट्सवर, परदेशात जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृतीचे दूत म्हणून सहजपणे वावरता आलं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही हे काम सुरू केलं, याचा आम्हाला फार अभिमान आहे. समाज माध्यमांचा योग्य वापर करता येणं हे फार आवश्यक आहे बिझनेसच्या बाबतीत आजकाल. ते जे टीमवर्क आपण म्हणतो ना की जे बिझनेससाठी अत्यंत आवश्यक असतं, तिथे मग तुम्ही वयाने लहान आहात का, मोठे आहात का, प्राध्यापक आहात की विद्यार्थी आहात, याचा विचार करून चालत नाही. आपणही मागच्या पिढीने थोडं मागे 2 पावलं गेलं तर मग आणखी चांगल्या प्रकारे आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो.